1500चा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये आज वितरित झालेले आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे. अशाच पद्धतीने ही योजना पुढेही सुरू राहणार आहे. 2100च्या बाबतीतली जी भूमी त्याच्यामुळे गेल्याही महिन्यात साधारणपणे 2,40,00,00,000पेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये हा लाभ वितरित झालेला होता आणि यंदाच्याही महिन्यामध्ये साधारणपणे तितकाच आकडा आधार सीडिंग जसे जसे होत जातात त्यानुसार त्या पात्र भगिनींच्या खात्यामध्ये जमा होत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महायुतीच्या सरकारची अतिशय महत्वाकांक्षी अशी योजना आहे आणि आज जवळपास 2,52,00,00,000पेक्षा अधिक महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत. खरं तर विरोधकांनी तर अशा पद्धतीच्या सुद्धा वावड्या उठवल्या होत्या किंवा अशा पद्धतीचा सुद्धा अपप्रचार सुरू केला होता की निवडणुका झाल्यानंतर महायुतीचं सरकार आल्यानंतर महायुतीचं सरकार ही योजना बंद करेल अशा पद्धतीचा अपप्रचार त्यांनी सुरू केला होता. खरं तर त्या अपप्रचाराला कुठेही बळी पडू नये असं आम्ही सर्व लाडक्या बहिणींना आवाहन करत होतो. लाडक्या बहिणीच्या साठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे. ही महायुतीच्या सरकारची महत्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीनं कार्यरत राहणार आहे. 1500चा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये निवडणुकीच्या नंतर सुद्धा जवळपास 3 ते 4 हप्ते हे महिलांच्या खात्यामध्ये आज वितरित झालेले आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे. अशाच पद्धतीने ही योजना पुढेही सुरू राहणार आहे. 2100च्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी, शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे. एखादी महत्वाकांक्षी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचं सरकार ज्या वेळेला घेईल त्यावेळेला विभागाच्या वतीने आम्ही ते निश्चितपणाने या ठिकाणी घोषित करू. नमस्कार, मी अजित पालव. इथे पाहू शकता लाडक्या बहिणींची मोठी निराशा. एप्रिलचा हप्ता लांबणार, अक्षय तृतीयाचा मुहूर्त हुकणार आणि आता या तारखेला खात्यात जमा होणार पैसे. आता गेले अनेक दिवस सांगण्यात येत होतं महिलांना 30 तारीखपर्यंत म्हणजे या महिन्याच्या शेवटपर्यंत सर्व महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळेल. स्वतः अदिती तटकरे यांनी देखील सांगितलं होतं की 30 तारीखपर्यंत सर्व महिलांना हप्ता मिळेल. आमच्याकडे यूट्यूबकडं ज्याप्रमाणे अपडेट येत होत्या आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी त्या पोहोचवल्या देखील. परंतु 30 तारीख उलटून गेली आणि आज 1 तारीख आली तरी देखील महिलांना अजून पैसे मिळाले नाही. आता याचं नेमकं कारण काय हे पाहत असताना आज जी माहिती माझ्याकडे आली ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. जसे पाहू शकता लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. खरं तर लाडक्या बहिणी एप्रिल महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र त्याआधी त्यांची चिंता वाढवणारी बातमी हाती आली. ती म्हणजे त्यांना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळण्यास विलंब होऊ शकतो. आता त्यापाठी कारण त्यांनी दिलं आहे काही तांत्रिक कारणास्तव. आता काही तांत्रिक कारण कोणतं असेल यासाठी जेव्हा चौकशी केली तेव्हा असं लक्षात आलं की तुमच्या अकाउंटला जे पैसे डीबीटी मार्फत येतात म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ऑफ ट्रान्सफर ते पैसे एकत्रित ट्रान्सफर करताना त्या सर्व्हरमध्ये काहीतरी एरर आला आहे असं सांगण्यात येतंय. यापुढे काय आहे ते देखील पाहूया. मात्र एक आता तुम्हाला सांगू इच्छितो, बहिणींनी काळजी करण्याचं कारण नाही, कारण 36,000 कोटी तुमच्याकरिता मान्य करण्यात आले आहेत. त्यामुळे हा निधी कुठेही जाणार नाही. तुम्हाला आज नाही तर उद्या 2-3 दिवस लेट होऊ शकतो, परंतु पैसे हे 100% मिळणार. आता एप्रिल महिन्याचा हप्ता जर मे मध्ये मिळणार असेल तर मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार ते देखील आपण पाहूयात. दरम्यान एप्रिल महिन्यात जर एप्रिलचा लाभ मिळाला नाही तर पुढील महिन्यात म्हणजेच मे महिन्यात एप्रिल आणि मे या दोन्ही महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होतील असे सुद्धा बोलले जात आहे. यामुळे योजनेसंदर्भात आता नेमका काय निर्णय होतोय हे पाहणं खरंच उत्सुकतेचे राहणार आहे. एक गोष्ट मान्य आहे, महिलांना एप्रिल महिन्याच्या हप्त्याची चिंता आहे, परंतु चिंता करण्याची गरज नाही. तुमचं मानधन तुम्हाला नक्की मिळणार, कारण लाडकी बहीण योजनेचा
36,000 कोटीचा निधी बाजूला काढण्यात आल्यामुळे आज ना उद्या तो तुम्हाला नक्की मिळणार. कदाचित हा निधी तुम्हाला आज सायंकाळपासून देखील मिळू शकतो. त्यामुळे जर तुमच्या खात्यामध्ये पैसे आले तर आवर्जून तुम्ही कमेंट करून सांगा. अजून काही आपणाकडे अपडेट आली तर तुमच्यापर्यंत आवश्यक पोहोचवली जाईल. त्याकरिता चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा. चला तर पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह. तोवर तुमची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. टेक केअर अँड बाय.